बघा, मी एक व्हिडिओ पोळ्यांबद्दल टाकला होता. आता तुम्हाला चपाती आणि पोळीतला फरक सांगते बरं का. चपाती म्हणजे जी अगदी सरळ सरळ लाटली जाते, तिला घडी वगैरे घातली जात नाही. पण आपण काय करतो, आपण घडीची पोळी, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त घडीची पोळी खाल्ली जाते, त्यामुळे त्याला पोळीच म्हणतात. आणि पुरणपोळी ही पुरणपोळी असते, कारण त्यात आपण पुरण म्हणजे काय, त्यामध्ये ते सारण पुरण बनवतो आपण डाळीच्या ह्याचं हरभऱ्याचं डाळीचं, आणि मग ते भरतो, मग ते पुरण आलं ना, म्हणजे त्याच्यात काहीतरी आपण सारण भरतो. तर आणि चपाती म्हणजे जी सरळ सरळ लाटली जाते त्याला चपाती असं म्हणतात. नुसती घ्यायची, लाटायची, फुलक्यासारखी भाजायची. घडीची पोळी, घडी तेल लावून मध्ये तूप लावून तुम्ही मस्तपैकी तिला 4 लेअर येतात, ती घडीची पोळी झाली. आता तुम्हाला त्याच्याचा मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्याचबद्दल अजून एक थोडीशी टिप पुढे सांगणार आहे. ती म्हणजे गव्हाचं पीठ ज्या वेळेला तुम्ही गहू दळायला देता ना, त्यामध्ये काय करायचे, आता समजा तुम्ही 7 किलो किंवा 10 किलो गहू दळायला देता, 10 किलो गव्हाला पाव किलो तुम्ही सोयाबीन मिळतात, किराणा दुकानामध्ये मिळतात, ते सोयाबीन त्याच्यामध्ये टाकायचे आणि 1 चमचाभर मेथी टाकायची. त्याने काय होतं, कणकेमध्ये जो गोडवा असतो ना, त्या गोडव्याने आजकाल शुगर होते, तर मग ती शुगर आपल्याला होत नाही, म्हणून थोडीशी 1 चमचाभर मेथी टाकायची. आणि पोळीचा रंग असा धम्माल येतो ना, तुम्ही करून बघा. आणि सोयाबीननी काय होतं, हाडं मजबूत होतात, पौष्टिकपणा वाढतो. सोयाबीनमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन्स आहेत, त्यामुळे सोयाबीन पण टाकायचे. काही वेळेला 2 चमचे हरभरे पण टाकू शकता तुम्ही, आळशीचे बिया पण टाकू शकता 2 चमचे, असं थोडं थोडं टाकू शकता. त्याने ती पोळी अजून म्हणजे काय म्हणतात ना, तिला हेल्दीपणा वाढत जातो, पौष्टिक तत्व त्यातले वाढत जातात. ह्या गोष्टी करायच्या. आता पालकाच्या भाजीचं बऱ्याच वेळेला अजून एक सांगते, एक पालकाचं एक सांगणार आहे आता, की पालकाची भाजी केली की पालक उकडून घेतला की तो आपण पाणी काढून घेतो आणि भाजी करायला गेली की त्याचा हिरवा रंग मरतो बऱ्याच वेळेला बायकांचा. मग काय करायचं, पालक उकडून घेतला, खाली घेतला की तात्काळ त्याला बर्फाचे खडे घालून एक पाणी बाजूला तयार करायचं आणि पटकन तो उकडलेला पालक त्या बर्फाच्या पाण्यात टाकायचा. त्याने ना पालकाचा रंग मरत नाही, हिरवा गार राहतो आणि तुमची भाजी असेल, पुरी असेल किंवा पालकाचे पराठे असे सुंदर हिरवे गार होतात, दिसायला छान दिसतं ना. आणि मुलं जर पदार्थ सुंदर दिसले तरच खातात. छोट्या छोट्या मुलांना फार आवडतात पालकाच्या पुऱ्या किंवा पालकाचे पराठे. ही टिप जरूर फॉलो करा. जय जगदंब.